आज जो महाराष्ट्र शासनातर्फे 15 ऑगस्टपासून जल साक्षरता दिन चालू झाला होता, त्या दिनाची आज सांगता झालेली आहे। या ठिकाणी सर्व स्तरातले नागरिक, शाळेतले विद्यार्थी, कॉलेजमधले विद्यार्थी तसेच सर्व मान्यवर उपस्थित झाले होते। त्याबद्दल आणि त्यांनी सर्वांना पाणी वाचवा, पाणी जिरवा या संदेश दिलेला आहे। तो सर्वांनी हे करावा आणि यामधनं आम्ही लकी ड्रॉ काढून काही जलदूत निवडलेले आहेत ते आणि बाकीचे सर्वजण हिरिरीने भाग घेऊन यापुढे पाणी संरक्षणासाठी काम करतील। किती जणांची नोंदणी झाली? नोंदणी आपली जवळपास 12,161 लोकांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे। उपस्थित किती होते सर? उपस्थित जवळपास 2,500 ते 3,000 असतील असं एक अंदाज आहे। रॅलीच्या निमित्ताने काय संदेश देणार आहात? हा? रॅलीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती। हो, आज जे आहे ते आपण ह्याचे जे पॉलिटेक्निक ग्राउंड पासून महात्मा फुले चौकापासून आपण परत इथं आलो आहोत। जवळपास 3 किलोमीटरचा राऊंड झालेला आहे आणि या ठिकाणी आपण यावेळेस माननीय आमदार श्री जयाताई चव्हाण मॅडम होत्या, नंतर माननीय कुलगुरू सर होते, नंतर आणखी कलेक्टर सर होते, SP साहेब होते, माननीय CO साहेब होते जिल्हा परिषद आणि माननीय CO सर मनपा, तसेच महापौर मॅडम पण उपस्थित होत्या, तसेच आमचे अधीक्षक अभियंता पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचा सर्व HOD ग्रुप तसेच आमचे सर्व रॅलीच्या निमित्ताने संदेश काय देणार आहात? रॅलीच्या निमित्तानं हाच की पाणी अडवा, पाणी जिरवा आणि जल संवर्धन करा। आपल्याला माहिती आहे की जे पाण्याचं महत्व आहे, पाणी अडवणं, पाणी जिरवणं, पाणी कठीण वापरणं, याची जनजागृती सर्व जगांपर्यंत गेली पाहिजे, सर्व समाजापर्यंत पोहोचली पाहिजे। त्यामुळेच आपण हा कार्यक्रम आयोजित करतो। आज जो आहे आपण वॉकेथॉन आयोजित केला होता, त्यामध्ये हजारो विद्यार्थी, स्वयंसेवक अनेक कॉलेजेस याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि मला असं वाटतं की अशा कार्यक्रमानिमित्त परत आपल्याला स्मरण होत असतं की आपण चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे किंवा आपल्या शेतामध्ये जलधारा प्रकल्प केले पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे अतिरिक्त पाणी पडतं तर मुरत जमिनीतलं आपली पाण्याची पातळी वाढेल आणि भविष्यामध्ये जे काही होऊ शकणार जे काही पाणी संकट आहे ते टळेल। त्यामुळं सर्व विभाग याच्यामध्ये एकत्रित आले होते आणि आपण यावर्षी जे काम केलेलं आहे जल संधारणामध्ये जवळजवळ आपण 341 किलोमीटर नाल्याचे खुलीकरण केलेलं आहे, 43 लाख किलोमीटर गाळ काढलेलं आहे आणि आपण पॉलिटेक्निक ग्राउंडला सर्व फोटो त्याचे लावले होते। जे आपण वेगळे पाण्याचे स्ट्रक्चर्स आहेत, खोलीकरण आहे, सिमेंट नाला बांध आहे, कॅबिन बंधारे आहे किंवा नाला खोलीकरण आहे, प्रदर्शन केलं, ते सगळे फोटोंचं प्रदर्शन पण आपण त्या ठिकाणी केलं होतं, जेणेकरून त्या नवीन तरुणांना समजेल की या प्रकारचे पाण्याचे संधारणाचे काम केले जातात। मला वाटतं की निश्चितपणे या ऑकेजनमुळे एक विशिष्ट तरुणांच्या मनामध्ये पाण्याचे संवर्धनाबद्दल आपण जे नाले खोलीकरण केले ते दुसरा बांबू लागवड आपण करतो। याचा उद्देश आहे की जे बेल्स आहेत ते स्टॅबिलाइज आहेत, कारण ते खोलीकरणानंतर माती परत खाली येते, ते त्यामध्ये परत अवरोधणार पाण्याला तयार होते, त्यामुळे ते एक कर्तव्य आहे की ते बेल्स स्टॅबिलाइज होती की माती परत पडणार नाही। दुसरी गोष्ट बांबू चांगला एक फूड फ्युएल अँड पावडर आपण असं ज्याला म्हणतो, असं एक पीक आहे, त्याला एक कॅरियर म्हणून पण काम करतं, वाईल्ड लाईफचा ज्याला कटरव होतं बचाव म्हणून काम करतं आणि त्याचे खूप चांगले उपयोग आहे। त्यामुळे बांबू लागवड इतकं आपण चॉईस केलेली आहे आणि कुठल्या मराठवाड्याच्या पर्यावरणाला स्वच्छ होणारे जे तुलडासारखे असतील किंवा स्टिप्ट सारख्या व्हरायटी आपण या ठिकाणी करतो, त्याचं काम पण आपलं चालू आहे। यामध्ये आपण सांगितलं की याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, वॉकेथॉन आहेत, या पाण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांचं प्रदर्शन आहे, त्यासोबत वृक्षारोपणाचे कार्यक्रम ठिकठिकाणी घेतले जातात आणि प्लांटेशन जे आपण लागवड जी आहे, विशेषतः नाल्याच्या दोन्ही बाजूने त्याचे अनेक उपक्रम याच्यामध्ये घेतले जातात।